Hello, my friends. Welcome to my Sniper Traders channel. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो एक 3-4 दिवसाच्या गॅप नंतर मी अनालिसिस व्हिडिओ बनवत आहे. सो थोडंसं फॅमिली फंक्शन्स होते. सो मी काही व्हिडिओज बनवू शकलो नाही. ओके. सो व्हॉट हॅपन्स इन मार्केट? आपण बरेचसे लेवल्स प्रिव्हियसली बघितले होते की 24,000 25,400 ही ह्या लेवलच्या अप पर्यंत जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत इट्स वेल अँड गुड, बट तो झोन ब्रेक झाला आणि मी म्हटलं पण होतं, माझा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा माझ्या प्रिव्हियस अनालिसिस मध्ये, की हा झोन, हा डिमांड झोन किंवा हा सपोर्ट ब्रेक झाला पाहिजे आणि तो ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर मी हे पण म्हटलो की दिस इज वन ऑफ द major support and major demand zone where the price needs to be move upward. So now the price it's reacted. Okay, price react केलेली आहे या झोन मधून. हा, बट बेसिकली सेम वे की हा एक राईट झोन नाहीये अजून पण, की ऍक्च्युली ओरिजिन हा होता, हा टेस्टेड झालेला आहे, देन इथे पण टेस्टिंग झालेलं आहे. सो लेट सी की 24,000 आता 480 आहे, म्हणजे ऑलमोस्ट 24,000. दिस इज द वन ऑफ द झोन फॉर द डेली डिमांड झोन. लेट्स सी, हा कदाचित ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता इथून एक छोटीशी मुवमेंट आली, दॅट इज फाईन, दॅट्स ते होणारच होतं. बट अजून कितपत मुवमेंट इथपर्यंत येते, कारण रिझन असं आहे की हा जो गॅप डाऊन आणि हे जे सेलिंग आलेलं आहे ते बेसिकली जे इराण आणि इस्रायल US यांच्यामध्ये सध्या जे काही वॉर चालू आहे ते वॉर मे बी 1 वीक पर्यंत मध्ये कम्प्लीट होईल, बट विल आत्ता आपल्या इंडियन मार्केट्समध्ये तरी त्याचे फुटप्रिंट्स दिसत आहेत. ठीक आहे, गॅप डाऊन कम्प्लिटली होते. इवन SBI लाईफ इन्शुरन्स मध्ये माझा SL सुद्धा हिट झाला, इवन लाईक 4,500-5,000चा लॉस सुद्धा माझा झाला SBI लाईफ इन्शुरन्स मध्ये, बिकॉज ऑफ ओनली वॉर न्यूज. मी आपण डिस्कस करू ते लेवल, बट निफ्टी 50 मध्ये तर सध्या मला स्ट्रॉंग लेवल असे खूप म्हणजे डाऊन साईड दिसतात. अजून जर समजा ह्या सप्लाय झोनला, या सेलिंग प्रेशरला जर थांबण्याची ताकद जर कुठे असेल तर एकतर ह्या लेवल पासून रिव्हर्स होईल, अदरवाईज कदाचित हा ह्या लेवल पर्यंत येऊ शकतो, 23,000 वगैरे त्यांनी येऊ शकतो. कारण सध्या तरी मला एकदम प्रॉपर असं काही झोन दिसत नाही. म्हणजे हा जो झोन आहे आता 23,000 ते बेसिकली 21,000, ठीक आहे, ह्या झोनच्या मध्ये रिॲक्शन येऊ शकते, बिकॉज इथूनच एक चांगली मुवमेंट आली होती. डेफिनेटली दिस इज नॉट रिअल डिमांड झोन, कारण ह्या झोन मधून जी रिॲक्शन आली ती ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग झालीच नाहीये. ठीक आहे, आपले महत्वाचं काय आहे की त्यानं सप्लाय झोन स्ट्रॉंगली क्लोज केला पाहिजे, म्हणजे तोडला पाहिजे. सो तसं काही झालेलं नाहीये, बट डेफिनेटली सध्या जे ह्या लेवलला जे काही डिमांड झोन आहे, सो आय एम वेटिंग फॉर दिस, की इथे एक डिमांड झोन आहे स्ट्रॉंग, या डिमांड झोन मधून सुद्धा रिएक्शन येऊ शकते SL सगळ्यांचा हिट करून. बट बेसिकली हा एक झोन आणि मी ह्या लेवलला वेट करतोय खूप. ओके, सो आहे निफ्टी 50 तर समजलं असेलच. आपण जे लेवल्स फिगर आउट केले होते, जे मेन्शन केलं ते सेम एक्झॅक्टली तसं झालेलं आहे. लेट्स सी द निफ्टी बँक. ओके, सी ही हॅमर झाली होती. मी म्हटलं होतं की ही हॅमर जी दिसते, जरी पॉझिटिव्ह दिसत असलं तरी दुसऱ्याच दिवशी त्याच्या अगेन्स्ट निगेटिव्ह रिॲक्शन आली आणि या सगळ्यांचा SL हिट केला आणि हेच कन्फर्म झालं की यस, मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड अजून कंटिन्यूस आहे. हे फक्त फेक मूव्ह केली होती आणि बँक निफ्टीने तर हे जे 60,000चे लेवलच तोडून टाकले. हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता, कारण एक राऊंड नंबर होता. सो बेसिकली इथून एक स्ट्रॉंग मुवमेंट येणं गरजेचं होतं. निफ्टीमध्ये जी मुवमेंट आली ना ती ह्या लेवल
म्हणजे बँक निफ्टीच्या ह्या डिमांड झोनच्या लेवलमुळेच निफ्टीमध्ये जी मुवमेंट आलेली आहे. कारण जर तुम्ही बघितलं HDFC, ICICI हे एकदम एकदम बेसला म्हणजे डिमांड झोन मध्ये आले होते. आपण HDFC बघू. ऍक्च्युली मी जी HDFC ची लेवल जी मार्किंग केली होती एक्झॅक्टली तिथे गॅपडाऊन HDFC झाल्याने आज जबरदस्त मुवमेंट आले मला. असे मुवमेंट मग खरंच माझ्याकडनं मिस होतात यार, काय सांगू तुम्हाला. इट्स व्हेरी टफ. इट्स व्हेरी व्हेरी क्रिटिकल अँड टफ टू फॉर मी टू ट्रेड. कारण ऑफिस मधून मी जस्ट आत्ता रिसेंटली म्हणजे एक 9 साडे 9 वाजता जस्ट आलोय मी. सकाळी 9 वाजता नाही पॉसिबलच होत नाही मला मोबाईल बघणंच. बट जितकं पॉसिबल होते तेव्हा माझे लॉसेस व्हायला लागलेत. आता सध्या तरी 2 लॉस मोठे झालेत माझे. एक ऑप्शन मध्ये बँक निफ्टी, सॉरी HDFC बँक मध्ये, आणि एक इक्विटी मध्ये SBI लाईफ इन्शुरन्स. लेट्स सी द HDFC बँक. व्हॉट्स हॅपन विथ HDFC, सॉरी, KCG प्लपाई, राईट. ओके. मी HDFC मध्ये काय केलं होतं, हा एक झोन चालेल असं म्हटलं होतं, बट बेसिकली ज्या पद्धतीनं निगेटिव्ह मार्किंग म्हणजे मार्केट जे चालू आहे, फॉर एक्झाम्पल जे वॉर चालू आहे त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी तर डायरेक्ट गॅप डाऊन झालं. आणि ह्या लेवल पासून बघा, बरोबर ह्या लेवल पासून HDFC एकदम उचललाय. हा जो झोन आहे ना, या झोन मधूनच रिॲक्शन चांगली आली पाहिजे HDFC ची. आणि मी तर म्हणेन की ह्याच्या खाली HDFC ने जाऊ नये अजिबात. येस, ह्याच्या खाली तर अजिबात जाऊ नये HDFC ने. लेट्स सी व्हॉट्स हॅपन, बट माझी तर अपेक्षा हीच राहील की HDFC ने ह्या लेवलच्या खाली तर जाऊ नये, कारण ही लेवल खूप स्ट्रॉंग आहे, खूप चांगली आहे, झोन चांगला आहे. बट बँक निफ्टीने सपोर्ट केला पाहिजे तरच पॉसिबल आहे. कारण सेक्टर सेक्टर पण खूप महत्वाचा आहे ना तितका. सेक्टर इन द सेन्स आपलं ओव्हरऑल मार्केट काय सांगते. मार्केट ओव्हरऑल जर सगळं निगेटिव्ह असेल तर इथे बघा ना, इथे बरोबर ह्या झोनलाच, ह्या गच्च्यात येऊनच HDFC मध्ये मुवमेंट आली, राईट. ओके. गो विथ द ICICI. या ह्या लेवलच्या बॉटम मध्ये येऊन प्राइस रिॲक्ट झाली त्या ICICI मध्ये. ठीक आहे. ICICI मध्ये आपण म्हणत होतो की थोडंसं पॉझिटिव्ह दिसतंय का, कारण ही कॅन्डल आपण म्हटली होती. बट अगेन मी असं पण अझम्पशन्स दिलं होते की हे जे मूव दिसते ना, हे फेक मूव्ह आहेत. याचं रिझन काय, कारण किती दिवस झालं प्राइस ह्याच पॉइंटला अप डाऊन अप डाऊन अप डाऊन करते. त्याने एकाही पॉइंटला ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग देण्याचा ट्राय केला नाही. या फायनल मूव्ह होती रिटेलरसाठी, बायर्सला इन्व्हाइट करण्यासाठी. इथे बायर्स नंबर ऑफ ऍड झाले आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांची एसएल खाल्ली. परत गॅप डाऊन, परत गॅप डाऊन. म्हणजे ऑलमोस्ट इथे रिटेलर जेवढे काय असतील ना ते सगळ्यांना संपवून टाकले इथे. हे मार्केटमध्ये असंच असतं. इव्हन हा इफेक्ट जरी असला वॉरचा तरी मार्केटमध्ये हे असंच होतं. लेट्स गो विथ रिलायन्स. व्हॉट्स हॅपन विथ रिलायन्स. रिलायन्स सुद्धा गॅप डाऊन झालेला होता स्ट्रॉंगली. आणि आय टोल्ड यू दिस इज वन ऑफ द डिमांड झोन. हा एक डिमांड झोन आहे. मी तर मेजरली ह्या लेवललाच वेट करतोय या डाऊन साईडला, बट दिस इज वन ऑफ द डिमांड झोन, दिस इज अ सपोर्ट. आणि इथे ह्या लेवलने सपोर्ट घेतलेला आहे, सपोर्ट घेतला आहे. स्ट्रॉंग कॅन्डल, चांगली कॅन्डल झाली. ही एक हॅमर झाली ती चांगली झाली. बट लेट्स सी व्हॉट्स हॅपन. माझ्यासाठी तर अजून सुद्धा डाऊन साईड लेवल्सच आहेत. इथून कुठपर्यंत मुवमेंट येते, की ह्या झोन पर्यंत मुवमेंट येते की इथपर्यंत मुवमेंट येते, तर माझ्यासाठी लेवल हे राहतील. जर अपमूव्ह आली तर रिलायन्स मध्ये ही ती ह्या लेवल पर्यंतच येईल. 1375 ते 1380-86 समथिंग. ठीक आहे. ह्या लेवल पर्यंतच मुवमेंट येईल रिलायन्स मध्ये, त्याच्यावरती काही रिलायन्स जाऊ शकत नाही. सध्या अजून सुद्धा रिलायन्स डाऊन साईडच आहे. लेट सी. इथे जर समजा जाऊन असं साईडवेज गेलं, या पॉइंटला जर साईडवेज गेला रिलायन्स, देन एक झोन ब्रेकआउट केला, परत डाऊन साईड आला, देन वी विल प्लॅन फॉर द बाय. देन डेफिनेटली वी विल प्लॅन फॉर द बाय. ओके. दिस इज रिलायन्स. SBI लाईफ इन्शुरन्स. हा, SBI लाईफ इन्शुरन्स 4 आवरला जर बघितला आपण, सो 4 आवरला ह्या लेवलला एक डिमांड झोन होता. ओके. तो फ्रायडेला मी इथे एंटर झालो, ह्या लेवलला इथे फ्रायडेला एंटर झालो. दुसऱ्या दिवशी
न्यूजमुळे वॉरच्या, म्हणजे डायरेक्ट मंडेला, आय थिंक 2 मार्च काहीतरी होतं बहुतेक, राईट? लेट सी, येस, मंडेला 2 मार्चला डायरेक्ट गॅप डाऊनच, म्हणजे डायरेक्टच इथे गॅप डाऊन झाला आणि खाली डाऊन साइडच मुवमेंट झाली. आणि मग मी इथे माझा एसएल होता, ह्या लेवलला मी एसएल बुक केला, ऑलमोस्ट 4-5 हजारचा लॉस, आणि देन त्याच्यानंतर परत बघा ग्रीन कॅन्डल, ते परत फेक मूव. तर एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये परत एकदा डोनाल्ड ट्रम्प या व्यक्तीमुळे माझा परत लॉस झालेला आहे. सो एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये मी ऍक्च्युली आता लेटेस्ट ह्या लेवलची वाट बघतोय. इथे ह्या झोनला जो येईल, इथे विकली झोन्स आहेत, या लेवलला इथे विकली झोन आहेत. सो बेसिकली मी ह्या लेवलची वाट बघतोय एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये. लेट सी, कारण अजून तरी डाऊन साइड मुवमेंट स्ट्रॉंग दिसत आहेत. जोपर्यंत आता वॉरच्या न्यूज थांबत नाहीत तोपर्यंत तरी सध्या नो ट्रेडच करावं लागेल, कारण अकाउंट वाईपआउट होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. किती पॉसिबिलिटी आहेत अकाउंट वाईप होण्याचे. आयशा मोटा, ओके, आयशा मोटरने सुद्धा डाऊनसाइड मुवमेंट दिलेली आहे. लेट्स सी की आयशा मोटर कदाचित ह्या डिमांड झोन पर्यंत येऊ शकतो, इथे ह्या लेवल पर्यंत. सो ह्या लेवल पर्यंत मी वाट बघेन आयशा मोटरची. त्या तरी पण म्हणजे मंथली क्वार्टरली अशी डिमांड झोन असेल तर मी एंटर करेन अशा सिच्युएशन मध्ये. तर सध्या तर मी प्रत्येकाला सजेस्ट करेन की ह्या व्हॉलटाईल मार्केटमध्ये एंटर होण्याचे, म्हणजे जर तुम्ही कन्फर्म असाल, 100% शुअर असाल तरच एंटर व्हा, अदरवाईज एंटर होऊ नका. म्हणजे मी तर पर्सनली एंटर होणार नाही आता, कारण माझा ऑलमोस्ट 2 वेळा लॉस झालाय. पहिला एकदा लॉस झाला एचडीएफसी मध्ये. तो कशामुळे झाला? टॅरिफ कमी केला म्हणून, 18% वरती टॅरिफ घेऊन आला म्हणून. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गॅप अप 1000 पॉईंट वगैरे बँक निफ्टी वगैरे गॅप होते. देन आता जो मी बाय साइड ट्रेड घेतला होता तो आता गॅप डाऊन झाला. याचं रिझन काय? वॉर अचानक चालू झालं सॅटर्डे संडेला, म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा इंडियाला शिफ्ट झाले त्याच्यानंतर आय थिंक दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी वॉर चालू झालं. ठीक आहे. सो असे न्यूज येत राहतात आणि पोझिशन होल्ड तर करू नका. म्हणजे मी ऑलमोस्ट 2 वेळा चुकलोय. तुम्ही जर अशी काही चूक करत असाल तर करू नका. पोझिशन होल्ड करू नका. इंट्राडे वगैरे करत असाल तर सेम डे क्लोज करा पोझिशन. एमटीएफ मध्ये कन्वर्ट करू नका. ऑप्शन जर तुम्ही होल्ड करत असाल तर करू नका, कारण सध्या गॅप अप गॅप डाऊन होण्याचे चान्सेस खूप मेजर दिसत आहेत. तुम्ही जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर मॉर्निंगला एफ आय एस सेल करतात आणि दुपारच्या टायमिंगला डीआयएस बाय करतात. म्हणजे ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये आपण फसतोय कम्प्लिटली. ओके. सो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आय थिंक वी मिस समथिंग. या आय नो वी हॅव द लेवल्स फॉर गोल्ड, राईट? लेट्स ओपन द ट्रेडिंग व्यू. ओके. तोपर्यंत जोपर्यंत ट्रेडिंग ओपन होत नाही तोपर्यंत आपण दुसरं थोडं काही गोष्टी स्टॉप करूया. माझ्या प्रिव्हियस काही व्हिडिओजला लाईक्स आणि व्हिडिओ म्हणजे व्ह्यूज कमी आलेत अचानक, माहित नाही मला का. मे बी काही कंटेंट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, माझ्या काही एक्सप्लेनेशन मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, आय डोंट नो. बट आय ट्राय टू इम्प्रूव्ह इट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून आपली ॲडव्हान्स ॲनालिसिसची सिरीज आणि ती हे जी सिरीजचे व्हिडिओज अजून थांबलेले नाही आहेत. मी मोस्टली आता वीकली फॉर्मॅटमध्ये असं स्ट्रक्चर ठेवले की डेली टू डेली, डे टू डे मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओज पोस्ट करेन. आणि सॅटर्डे संडे मी जे ॲनालिसिस मी ॲक्च्युली ट्रेडिंगमध्ये यूज करतो इंट्राडेसाठी वगैरे ते ॲडव्हान्स ट्रेडिंगमध्ये मी ते जे व्हिडिओज पोस्ट करतो ॲज अ लर्निंग फॉर एव्हरीवन. आणि मला काही इंटरेस्ट नाही, मी पुढे कितीही मोठा झालो, छोटा झालो, मी कुठलाही कोर्स विकणार नाही, मॉनिटायझेशन वगैरे ठेवणार पण नाही.
आणि बेसिकली मी इंटरेस्टेडच नाही. अरे मला ट्रेडिंग मधनं पैसा कमवायचा आहे रे, मला इंटरेस्टच नाही. युट्यूब चॅनल तर मी ठेवणार आहे, कारण मी खरंच एक फील करतो, बेसिक व्ह्यूज वाढतील, लाईक्स वाढतील, दॅट डझंट मॅटर. बट तुम्ही जे अनालिसिस करताना, जर समजा तुम्ही ते पब्लिक इन फ्रंट ऑफ ठेवत असाल, तर तुम्ही खूप प्रिसाइजली त्याचं अनालिसिस करता जेव्हा तुम्ही व्हिडिओज बनवता. बट जेव्हा तुम्ही स्वतः करता ना, तर म्हणजे माझं असं थोडंसं डिफरन्शिएशन जाणवलं की येस, जेव्हा मी अनालिसिस करतो, हा दिस विल बी द ओके, दिस कॅन बी डन, म्हणजे असं थोडंसं नॉर्मलाइज बिहेवियर होऊन जातं. पण जेव्हा मी एक पब्लिक समोर एक फोरम, इन फ्रंट ऑफ द फोरम, जेव्हा मी हे पिच करतोय की हे इथून रिॲक्ट झालं पाहिजे, इथून रिॲक्ट, तेव्हा मी स्वतः खूप डीपली अनालिसिस करतो की हा हा ह्याचा इफेक्ट असा होईल किंवा इथून मार्केट रिॲक्ट होऊ शकतं, इथून नाही होऊ शकतं. सो म्हणून व्हिडिओज तर मी नक्कीच पोस्ट करत जाईल, कारण त्याच्यामुळेच तुम्हालाही कळेल की हाऊ वी कॅन ट्रेड विथ द प्राइस ऍक्शन इन सप्लाय अँड डिमांड. इफ यू सी, इथे आपण मेन्शन केलं होतं की गोल्ड इथूनच रिॲक्ट झाला पाहिजे डाऊन साईडला. डाऊन साईडला इथूनच रिॲक्ट झाला जर तुम्ही 4 अवरला गेला, राईट. 4 अवरला आपण या लेवलला आपण पॉइंट मेन्शन केला होता की लोक ह्या लेवल पासून रिॲक्शन आली पाहिजे. 1 अवरला सुद्धा इथे एक सप्लाय झोन आहे ह्या एकदम बॉटमला. ओके, इथून तर रिॲक्शन आली. आणि जर समजा तुम्ही डेलीचा डिमांड झोन बघितला, तर गोल्ड मध्ये जी रिॲक्शन आली आता रिसेंटली, ठीक आहे, ही जी रिसेंटली रिॲक्शन आली ना, ही ती ह्या डिमांड झोन मधून आलेली. सो लेवल तर खूप स्ट्रॉंग आहेत. बट ॲट द एंड ऑफ द एनी व्हिडिओज, एनी थॉट प्रोसेस, एनी स्ट्रॅटेजी, हाऊ मच यू आर अ प्रॉफिटेबल, तू ट्रेड घेतलास की नाही, हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सध्या मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो, मी ट्रेड घेतला नाही. कारण रिझन आहे की एक्सपेक्ट काय आहे की इराण आणि ह्यांच्यावरती जे आता सध्या वॉर चालू आहे, तर ह्या वॉरमुळे गोल्डमध्ये प्राइस अपमूव्ह आली होती, गोल्डच्या प्राइसमध्ये अपमूव्ह आली होती. सो गोल्डमध्ये मॅनिप्युलेशन इतकं चालू आहे की ह्या सप्लाय झोनला तरी तो सध्या का वेट करेल, कदाचित तो त्याला पण तोडून देईल. बट तसं नाही झालं, सप्लाय झोन रिॲक्ट झाला. दॅट्स अ व्हेरी गुड अचिव्हमेंट. बट दिस इज द वन ऑफ द पॉसिबिलिटी की तो सप्लाय झोन ब्रिज झाला असता, तुटला असता, कारण मॅनिप्युलेशन इतकं स्ट्रॉंग आहे, राईट. हा, त्याच्या अगेन्स्ट डिमांड झोन पण वर्कआउट झाला, दॅट्स व्हेरी गुड. बट मी अजून सुद्धा गोल्डमध्ये निगेटिव्हच आहे. भलेही कितीही वॉर होऊ दे किंवा ट्रम्प काही पण म्हणू दे, तर मी सध्या तरी गोल्डमध्ये अजून तरी निगेटिव्ह आहे. कारण ज्या पद्धतीनं सब सेलिंग झालं आणि ज्या पद्धतीचं बाईंग झाले ना, दिस इज नॉट गुड. हे कदाचित अजून एक मोठी रेड कॅन्डल करेल ह्या लेवलला, एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल करेल. म्हणजे ह्या लेवलचे जेवढे काही बायर्स आहेत सगळ्यांना संपूर्ण खाली ते रेड कॅन्डल करेल, असं होण्याचे चान्सेस जास्त आहेत गोल्डमध्ये. Let's see what's the probability. This is the probability. I'm not recommending to anyone to buy gold or sell gold. It's part of analysis. मी तेव्हाच रिकमेंड करेन जेव्हा मी स्वतः लाईव्ह ट्रेड करेन सगळ्यांसमोर. ओके, आणि तो दिवस नक्कीच येईल. सो आय होप इंडियन मार्केट अँड फॉरेक्स मध्ये गोल्ड तर सगळ्यांना अनालिसिस समजलं असेल. सध्या तरी मी गोल्डमध्ये निगेटिव्ह आहे, इंडियन मार्केटमध्ये सुद्धा निगेटिव्ह आहे. नो ट्रेडिंग झोन आहे माझ्यासाठी सध्या तरी. आणि मी सगळ्यांना रिकमेंड पण करेन की नो ट्रेडिंग झोनच ठेवा तुमच्यासाठी. ओके, सो आय होप प्लीज लाईक द व्हिडिओ, शेअर अँड सबस्क्राईब. आणि प्लीज मित्रांनो लाईक तर करा, व्ह्यूज द्या. ओके, थँक्यू, बाय बाय, टेक केअर.